सर मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात जी.आर. काढला, आंदोलन संपलं, तरीही आंदोलन आणि त्या पार्श्वभूमीवरचे पडतात किंवा कवित्व अजूनही सुरू आहे. अजूनही प्रतिक्रिया येते, बरं नाराज आहेत म्हटलं जाते. एक लक्षात घ्या, हा विषय आता मीडियाने सुद्धा फार टाळू नये किंवा लांबवू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आणि तो तोडगा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारला आणि ते समाधान. जर मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्या तिसऱ्या व्यक्तीने उगाच आता लुडबुड करू नये. स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की जो मसुदा त्यांच्यासमोर आला किंवा जो जी.आर. त्यांच्यासमोर आला त्याबाबत समाज समाधानी आहे. अशा वेळेला त्याच्यामध्ये फिसपट काढून वाद निर्माण करून तेढ निर्माण करून कोणाला काय मिळणार. महाराष्ट्र या क्षणी शांत आहे, मुंबई शांत आहे, सर्व समाजामध्ये शांतता आहे. लोक पेढे अजूनही खात आहेत, खाऊ द्या. त्याच्यामध्ये हे नाही, त्याच्यामध्ये ते नाही, त्याच्यामध्ये पाहतील ना, नेते आहेत, पुन्हा आंदोलन करू म्हणतात. पण या क्षणी समाधानी असतील तर मला स्पष्टपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगायचं आहे, शिवसेनेच्या वतीनं सांगायचं आहे की सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समेट झाल्यावर तो समेट कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार काड्या करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. स्वतः जरांगे पाटील त्यांच्या गावाला पोचलेले आहेत. मी काल त्यांचं वक्तव्यसुद्धा ऐकलं. तर त्याच्यामध्ये आता उगाच ताणाताणी करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामध्ये होईल. ओबीसी समाजसुद्धा त्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे तोही समाधानी दिसतो आहे, मराठा समाज समाधानी दिसतो आहे. मग आता आपण कशा करता त्याच्यावर चर्चा करून वातावरण बिघडवायचं. अजिबात या गोष्टी कोणी करू नये आणि जे कोणी करत असतील त्यांनी महाराष्ट्राचं नुकसान करण्याचा विचार करू नये. नाही, पण राऊतसाहेब, आंदोलनादरम्यान आंदोलकांचे नेते किंवा राजकीय नेते यांच्याकडून वापरली गेलेली भाषा याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले किंवा वाद निर्माण झाले. या आंदोलनानंतरही जी भाषा केली जाते, विशेषतः काल जरांगे असं म्हणाले की जर आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखलं असतं तर आम्ही वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना धुवून काढलं असतं. मग त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त करावं. मी कशा करते व्यक्त करू. किंवा त्यांच्या पक्षाचे एवढे मोठे मोठे प्रवक्ते आहेत, वजनदार, जोरदार, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे किंवा सरकारचा विषय आहे. त्याच्यामध्ये मी मत व्यक्त करावं आणि एक वेगळ्या दिशेला हा विषय न्यावा असं मला वाटत नाही. जर मुख्यमंत्र्यांवरती काही झालं असेल, कोणी बोलला असेल तर त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उत्तर द्यायला समर्थ आहेत. पण मी वारंवार सांगतो, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा. त्यांनी कुठे चिडचिड केली नाही, कुठे आदळापट केली नाही. अनेक गोष्टी एक तटस्थपणे पाहताना मला असं वाटलं की अत्यंत संयमाने त्यांनी हा सगळा विषय हाताळला आणि त्यासाठी ते कौतुकास पात्र आहे. नाही, पण या सगळ्या जी.आर.वर किंवा या सगळ्या आंदोलनावर काढलेल्या तोडग्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की एका जी.आर.ने सगळ्या मागण्या काही पूर्ण होणार नाही, टप्प्याटप्प्याने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या. आता ह्या कोण काय म्हणतोय त्याच्यावरती काही चर्चा करण्यात अर्थ नाही. स्वतः मराठा समाजाचे नेते जर समाधानी आहेत तर ह्यांनी कशा करता बोलावं. कुणीच बोलू नये. आंदोलन संपलेलं आहे, आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि
सर्व शंकांचं निरसन झाल्यावर ते आंदोलन मागे घेतलेलं आहे. आता उपमुख्यमंत्री काय म्हणतायत, मंत्री काय बोलतायत, इतर नेते काय बोलतायत, त्यात पडणं मला आता महाराष्ट्राच्या हिताचं वाटत नाही. काल तुम्ही मुरली देवरांच्या माफ करा मिलिंद देवरांच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त केली. तुमच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनीही खुलासा केलेला आहे आणि त्यांनीही सारवासारव केलेली. आज सामनाचा अग्रलेखही त्यावर आहे. तर काय म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे का? काय म्हणायचं आहे, मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे की दक्षिण मुंबईमध्ये श्रमिकांना, कष्टकऱ्यांना येऊ देऊ नका. दक्षिण मुंबईत साऊथ बॉम्बे म्हणतात त्याला, सोबो, बरं का, श्रीमंतांचं सोबो, त्यात गिरणगावसुद्धा येतं, गिरगाव येतं, सगळं काय येतं. म्हणजे श्रमिक, कष्टकरी, शोषित, पीडित, अन्यायग्रस्तांना मंत्रालयाच्या आसपास फिरकू देऊ नका. हे सगळे मराठी लोक असतात आंदोलन करणारे. शिक्षक असतात, कामगार असतात, गिरणी कामगार असतात, बरं का. ह्याच्यामध्ये कोणीही अडाणी अंबानींची मुलं नसतात किंवा देवरांच्या घरातलं कोणी नसतं. पेडर रोड, कार्मायकल रोड, नेपेन स्ट्रीट रोडवर राहणारे कोणी असतात. तर त्यांना येऊ देऊ नका या भागामध्ये अशा प्रकारचं पत्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा खासदार मुख्यमंत्र्यांना पाठवतो. हे यांचं मराठी प्रेम, ही यांची मराठी अस्मिता. ह्याच्यावरती जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि अमित शहांचा जो पक्ष आहे शिंदेगड, त्यांनी मत व्यक्त केलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता. खरं म्हणजे अशा खासदाराची हकलपट्टी करायला पाहिजे होती, पण त्याच्यावर त्यांचं मत व्यक्त केलं नाही. हे पत्र त्यांनी का लिहिलं तर मनोज जरांगे यांच्याबरोबर त्यांच्या आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी जे हजारो मराठी लोक आले, त्यांचा त्रास त्यांना झाला. आता आमचे मनोज जरांगेजी म्हणतात की एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे, बिचारा आहे, पण त्या बिचारा माणसाच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं मत मागतात. आमची शिवसेना खरी असं ढोंग करतात. मराठी माणसाची मुंबई आहे, तो कुठे जाऊ शकतो न्यायी हक्कासाठी त्याच्या, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का? कोण? मिलिंद देवरा. मिलिंद देवराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं, दक्षिण मुंबईमध्ये श्रमिक आणि शोषितांनी, मराठी माणसाने येऊ नये, त्याच दक्षिण मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक आहे आणि त्याच दक्षिण मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा लढा झाला आणि 105 हुतात्म्यापैकी बहुसंख्य हुतात्मे त्याच दक्षिण मुंबईत मारले गेले. आणि आमचा हा भला माणूस तथाकथित त्याच्यावर अजून काही बोललेला नाही आहे. कोणाला घाबरतो? अमित शहाना घाबरतो. कोणाला घाबरतो? कोणाला हा माणूस, भला माणूस अमित शहाना घाबरतोय का? की मराठी माणसाची बाजू घेतली तर अमित शहाना काय वाटेल? असं काय आहे का? ते सांगा आम्हाला. एकनाथ शिंदे काल मुलाखतीत असं म्हणाले की राज ठाकरेंबरोबर माझी मैत्री आहे, पण ती आता कमी झाली. तर त्याला मी काय करू? मी काय? मधल्या काळात असं आहे की त्यांची मैत्री थोडी पातळ झाली. त्याला मी काय करू? आम्ही काय करू? तुमच्याशी जुळवून घेतलं त्यामुळे ती मैत्री कमी झाली. त्या सगळ्यांचा हेतू एकच होता मैत्री मागचा, की आम्ही एकत्र येऊ नये, दोन बंधू एकत्र येऊ नये, त्यांच्यात कायम विदुष्ट राहावं, त्यांच्यामध्ये कायम दुरावा राहावा, म्हणून त्यांची मैत्री सुरू होती. पण आता दूध का दूध पाणी का पाणी झाली की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना आता असं वाटते की आपली गरजच संपली. आता कोणाचंही न ऐकता, कोणाचाही दबाव न जुळता दोन बंधू एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे आता बरेचसे जे व्यावसायिक किंवा तथाकथित मित्र होते स्वार्थी, ते दोन्ही बाजूने दूर होऊ शकतात. असंही म्हणतात की महायुतीचाच विजय होईल, दोन भाऊ एकत्र आले तर चांगलं आहे, पण महापालिका महायुती ते काय म्हणतात त्याला अर्थ. मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा हा आदेश आहे अमित शहांचा. म्हणजे मराठी माणसाची मुंबई ताबडतोब उरली सुरळीत गिळून टाका
हे परवा जेव्हा अमित शहा आले तेव्हा त्यांच्या मागे मागे शिंदे फिरत होते शेपटासारखे, बरं का, असे शेपूट हलवत फिरत होते असं. तर हे BJPचे लोक किंवा ह्या त्यांचा जो दुसरा पक्ष आहे शिंद्यांचा, अमित शहाचा, त्यांना स्पष्ट आदेश आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हायला पाहिजे. त्याच्यावरती हा माणूस काय बोलला का? शिवसेना म्हणून शेपूट हलवणारा त्यांच्या मागे काय नाही ना, इथे मराठी माणूसच महापौर होईल, तिथे शिवसेनेचा महापौर होईल आम्ही बोलतोय, बोललाय का? काय तुमच्या तोंडामध्ये कोंबल्या अमित शहाने? मला सांगा ना. मराठी आहात ना तुम्ही? तुमच्या बैठकामध्ये सांगतोय भाजपचा महापौर व्हायला हवा मुंबईमध्ये, म्हणजे अमराठी महापौर व्हायला हवा. करेक्ट. आणि एकनाथ शिंदे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री सोडून द्या हो, तुम्हाला अमित शहाने बाळासाहेबांची शिवसेना दिली आहे ना चोरून, त्याचं तरी भान राखा. नाही पण राऊत साहेब, अमित शहा म्हणतात की भाजपचाच महापौर व्हायला हवा. ठाकरे बंधूंचं काय म्हणणं आहे की ठाकरे बंधू ठरवतील तोच महापौर होईल किंवा 100% होईल, युतीचाच महापौर होईल? अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही. आणि एकनाथ शिंदेने त्यांना मान्यता दिली. एकनाथ शिंदेने मुंडी हलवली किंवा दाढी हलवली, जे काय असेल ते असेल. आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल. जा उखडायची उखडा आमची. हे मी शिंदेनाही सांगतोय आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतोय, आमचाच महापौर होईल, मराठी माणसाचाच महापौर होईल. राऊत साहेब, आणखी एक महाराष्ट्रातला विषय आहे की एक प्रकार उघडकीस आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका फोन कॉलवर एका पोलीस अधिकारी महिलेला छापता आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे काही एका उपशाचं प्रकरण होतं, गुरु उपशाचं प्रकरण हे कायदेशीर करण्यासाठी गेले असता त्यांना रोखण्यात आलं. आम्ही जे असं म्हणतो आहोत की शिंदे पवार ह्यांच्याकडे जी माणसं आहेत हे सगळे चोर, डाकू, स्मगलर आहेत, खुनी, बलात्कारी आहेत. त्यांना प्रोटेक्शन देणं, संरक्षण देणं हे यासाठी त्यांना सत्ता हवी. सुनील शेळकेचं प्रकरण मी काढलं, बेकायदेशीर खनिज कर्माचं, कशी बेकायदेशीर तिथे खाणकाम सुरू आहे मावळ प्रांतामध्ये. त्यांचाच आमदार सुनील शेळके कोट्यवधी रुपयाचा चुना लावला सरकारला आणि अजित पवार त्याला संरक्षण देतात. असे असंख्य लोक आहेत. ईडीवाले, CBIवाले सगळे गोळा केलेले. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आरोप मोदीने केला ह्यांच्यावरती. आता जो तुम्ही एका IPS अधिकाऱ्याला दम देत आहेत, हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना. मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय? एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी. मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? आर्थिक शिस्त कोणासाठी आहे? बेकायदेशीर बुरमाचं प्रकरण करणं म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं. तुम्ही अर्थमंत्री आहात. हे प्रकरण समोर आल्यावर नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं म्हणजे उरत नाही. याआधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अशा प्रकरणामध्ये अनेकांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत. या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून घेणारा माणूस IPS अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामांना पाठिंबा द्या म्हणून सांगतो आहे. एक तरुण IPS अधिकारी या महाराष्ट्रातली, तिला सांगतोय तो की मी सांगतोय ते कर बेकायदेशीर काम, आणि इतरांना हे कायदा शिकवतात. अजितदादा पवार हे इतरांना कायदा शिकवतात. हे चालणार नाही, ते चालणार नाही, बघून घेईन, करून घेईन. तुम्ही काय करताय? तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात. तुम्ही महाराष्ट्र राज्य हे चोरांचं राज्य केलेलं आहे. सांगतो, होत चोरी त्याच्यामध्ये आलीच, पण तुम्ही अख्खा महाराष्ट्र चोरताय आणि महाराष्ट्राचं उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावताय. आणि त्याला जबाबदार हे जे चाललंय ना काल, त्यांना लाज वाटली पाहिजे हो राज्याच्या मंत्र्यांना. अशा प्रकारे उघडपणे फोन करणं दुसऱ्याच्या फोनवरून कोणासाठी करताय तुम्ही? या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला आहे. आता उरलेला महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा म्हणून ते प्रशासन दबाव आणतात.
सर एक राष्ट्रीय अरे सर राष्ट्रीय राजकारणातला विषय आहे की देशाचे पंतप्रधान 2 वर्षांनंतर मणिपूरला जाता आहे. 13 सप्टेंबरला त्यांचा मणिपूर दौरा आहे, जेव्हा मणिपूर धगधगत होतं. मणिपूर धगधगत असताना प्रधानमंत्री तिथे जायला घाबरत होते. ते अत्यंत डरपोक गृहस्थ आहे, घाबरत होते. त्या हिंसेचा चटका आपल्याला बसेल, आपल्यावर कोणीतरी काहीतरी फेकून मारेल या भीतीनं त्यांची गाळण उडाली होती. ते डरपोक आहेत. आता जातात कारण त्यांचा स्वतः मोदींची जाण्याची वेळ जवळ आहे. त्याच्यामुळे इतिहासात नोंद राहावी, मी जाता जाता तो सोडता मणिपूरला गेलो नाही हे इतिहासात नोंद राहू नये म्हणून ते जात आहेत. ते जाणार आहेत, त्यांना जावं लागेल आणि जाता जाता ते मणिपूरला जात आहेत याचीच फक्त इतिहासात नोंद राहील. राऊत साहेब, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत काही स्ट्रॅटेजी किंवा काही मला कळेल, कारण लवकरच अवघ्या 2-3 दिवसावर निवडणूक आहे. काही विषय दिल्लीसाठी राहू द्या. चला हाँ बोलिए. गैर कानूनी खनन का मामला है. वो महिला अधिकारी IPS अंजलि कृष्णा यंग ऑफिसर है. उसने उसकी इलाके की अवैध खनन का जो पूरा काम है बंद कर दिया. इसलिए बंद किया कि इस तरीके से गैर कानूनी खनन करने से सरकारी तिजोरी का नुकसान होता है और लोगों की कंप्लेंट्स उसके पास आई. उसने वो काम बंद करवाया तो महाराष्ट्र के अर्थ मंत्री डिप्टी CM अजित पवार ने उनको फ़ोन पर धमकाया और उनको कहा याद रखना वो काम करने वाले जो है गैर कानूनी वो मेरे पार्टी के लोग हैं, आपको उनको प्रोटेक्शन देना पड़ेगा. और वो महिला अधिकारी बोल रही है सर ये गैरकानूनी काम है, मैं नहीं कर सकती. तो अजित पवार बोलते हैं मेरे से पंगा मत लेना. अजित पवार की भाषा है अगर गैरकानूनी काम को सपोर्ट नहीं किया उस अधिकारी ने तो मुझसे बुरा कोई नहीं होगा. महाराष्ट्र की हालत क्या है प्रशासन की ये उससे स्पष्ट दिखता है. मैं देश के गृहमंत्री को ये आह्वान करता हूँ कि एक युवा IPS अधिकारी को आपको संरक्षण देना पड़ेगा. चलिए अरे मणिपुर जाए तो क्या बड़ी बात है क्या? प्रधानमंत्री है, 2-3 साल के बाद जा रहे. जब मणिपुर जल रहा था हिंसा भड़क रही थी तब जाने की हिम्मत नहीं की. अब मोदी जी के जाने का समय हो गया है प्रधानमंत्री पद से तो अब वहाँ पर्यटन करने जा रही है.